धावसंख्या. स्ट्राइक एंड वरती मिस्टर आकाश आणि गोलंदाजी मार्क वरती आपण मिस्टर मिलिंदला पाहतोय. पहिला चेंडू, चला टाळ्यांच्या गजराने मात्र शिवसेना चषक रात्र क्रमांक 2 ची सुरुवात करूया. प्रेक्षक आणि प्रेक्षकांची गर्दी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. जसंच सामन्याला सुरुवात होईल हळूहळू पुन्हा एकदा प्रेक्षक राजा मैदानाच्या दिशेने आपल्याला आगेकूच करताना दिसणार आहे. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे प्रेक्षक राजा मोठ्या संख्येने इथे मात्र उपस्थित होता. शनिवारची सुद्धा रात्र आहे, तर आज मोठ्या संख्येने आपल्याला प्रेक्षक राजा आणि त्यांच्या समवेतच मान्यवरांची सुद्धा मांदियाळी आपल्याला पाहायला भेटणार आहे. राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी आपण पाहिलं गोलंदाज सज्ज आहे. लेफ्ट हँडेड बॅटर आकाश पहिला चेंडू, दुसरा रजनी शिवसेना चषक 2025 चा फेस करताना आपल्याला दिसणार आहे. पहिल्या चेंडूवरती स्पॅड ऑफ स्वीप करायचं होतं. लेग 22च्या माध्यमातून डिक्लेअर वरती चेंडू निघून जातोय. बॅकफुटवरती पंच करायचं होतं. एका धावेने धावफलक. इथे मात्र हलक्याने खेळायचं होतं. बॅक टू द पवेलियन. विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये सनीला आपण पाहतोय. पहिल्या अटेम्प्टमध्ये कुठेतरी चेंडू गॅदर करता आला नाही, परंतु त्याच्यानंतर स्वतःला सावरलंय. यस आय कॅन डू बेटर म्हणत चेंडूला थांबवलंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये शुभमला आपण पाहतोय. आणि वॉर्ड वाईज पद्धतीच्या नेहमी स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर युवा खेळाडूंचा संच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये वारंवार पाहायला भेटणार आहे. 2 ते 3 खूप स्ट्रॉंग आणि अनुभव प्लेयर आपल्याला दिसेल आणि त्याच्यानंतर मात्र कुठेतरी युवा खेळाडूंचा संच आपल्याला पाहायला भेटेल. तर हे क्रिकेटसाठी खूप चांगलं आहे. या विभागातील अनेक तारा सितारांसाठी अर्थातच इथून ही चांगली बाब आहे. आपल्याला संधी भेटते एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळण्याची. पेडा स्वीप करायचं होतं, संपर्क झाला नाही. चेंडू आणि फळीचा डॉट बॉल येतोय. डॉट बॉल आहे. युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिला चेंडू पेडा स्वीप करायचं होतं. येणारे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. धीम्या गतीचा चेंडू अलॉंग द कार्पेट, सिंगल परिपूर्ण होतीये आणि धावफलक जाऊन पोहोचणार आहे 3 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. 3 ऑन द स्कोर कार्ड टॅली. नेक्स्ट मॅच रेडी राम फ्लॉवर बॉईज विरुद्ध SRN. इथे मात्र लेगस्टिकच्या जास्त बाहेर पंच वळतायत, दंडित करतायत. अतिरिक्त रूपामध्ये धाव, या धावेची गरज आहे. इथे मात्र फटका चांगलाय. चेंडू निघून जाणार आहे. पहिला दमदार असरदार दुसऱ्या रजनीचा शिवसेना चौकार. 4 धावा. कॅमेरामॅन मंदारने मात्र क्षणचित्र टिपली आहेत. चौकार आला आणि चौकाराने धावफलक जाऊन पोहोचते. 8 या आकड्यावरची षटकाची होती समाप्ती. 1 झटका जरी लागला आणि आता मात्र गोलंदाजी मार्क वरती राईट आर्म राऊंड विकेटने आकाश सज्ज होतोय. इथे मात्र फटका चांगला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. शुभमने हा सुद्धा चांगला फटका केलाय. वेगळ्या पद्धतीची फलंदाजी करताना आपल्याला शुभम दिसतोय. ऑर्थोडॉक्स हे सुद्धा कनेक्शन आपल्याला पाहायला भेटलं. चेंडू आणि फळीचं. पेडा स्वीप करायचं होतं. पुन्हा एकदा संपर्क नाहीये. वाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्तच्या रूपामध्ये धावा येत आहेत आणि धावफलक जाऊन पोहोचतोय 10 या आकड्यावरती. फ्लॉवर बॉईज आणि SRN बॉईज रेडी राहायचे. लगेचच टॉस साठी यायचे. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. चेंडू डिक्लेअर रिजन करते, वळतोय आणि एका धावेने धावफलक जाऊन पोहोचणार आहे तब्बल 11 या आकड्यावरती. थोडासा महागडा षटक अजूनपर्यंत राहिले कारण अतिरिक्त धावा खर्च झाल्यात आणि धावफलक आता मात्र कुठेतरी चांगल्या दिशेने आगेकूच करताना आपल्याला दिसतोय.
पहिल्या इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी व्यूहरचनेमध्ये बदल, कारण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये असतं व्यूहरचनेमध्ये बदल करावे लागतात. स्ट्राईक एंडवरती आकाश, ज्याच्या फळीतून एक चौकार आलाय कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून. इथे मात्र चेंडूला जाऊ दिलं. अतिरिक्तच्या रूपाने अजून एक धाव आली आहे. थोडंसं मागडं षटक आपण पाहतोय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे. लाईन अँड लेंथ ऍडजस्ट करण्यामध्ये गोलंदाजाला कुठेतरी चॅलेंजेस फेस करावे लागतात. इथे मात्र नो बॉल आहे, नो बॉल आहे, नो +1. 1 के साथ 1 फ्री, 1 के साथ 1 फ्री. धावफलक 14 या आकड्यावरती आहे. मागच्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती आलेला चौकार कुठेतरी प्रेशर पूर्णपणे डायव्हर्ट करताना आपल्याला दिसतोय. इथे मात्र चांगला चेंडू आहे. गोलंदाजाने लाईन लेंथ आणि गतीमध्ये बदल केलाय. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 3, येणारे चेंडू बाकी 3. इथे मात्र फ्रंट फूट वरती येऊन खेळायचं होतं. इथे मात्र संधी दिली आहे. यष्टीरक्षकाने केली चुकी. जीवनदान भेटे फलंदाज आकाशला आणि इथून मात्र आकाश अजून घातक ठरू शकतो. जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाज चांगल्या लयमध्ये आहे त्याला जीवनदान देणं खूप धोकादायक आहे. खतरे की घंटी मैदानाच्या आतमध्ये. लेगस्टिकच्या जास्त बाहेर, लगेच प्रेशर डायव्हर्ट झालंय. अजून एक एक्स्ट्रा. इथे मात्र यष्टीरक्षकाने चांगली कामगिरी केली आहे. 15 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. थोडंसं महागडा आणि लांब षटक आपण पाहतोय. पॅडल स्वीप, क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. 1 धाव तिथे पूर्ण होणार आहे आणि एका धावेने धावफलक 16 या आकड्यावरती आहे. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. 16 ऑन द स्कोर कार्ड टॅली आपण पाहतोय. 16 धावा धावफलकावरती आहेत. 16 ऑन द स्कोर कार्ड टॅली. इथे मात्र पाहिल्या वॉड बॉल शुभमला जावं लागणार आहे. चेंडूला मात्र टप्पा पडल्यानंतर वळण आपण पाहिलं आणि त्यामुळेच विकेटचं इथे पतन होतोय. मिनिटाचा अवधी आहे. 16 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं हाताळता येतात. प्लीज, वेळेचं बंधन आपल्यावरती आहे, थोडंसं लक्ष द्या. स्टेप आउट करून खेळायचं होतं. यावेळेस आकाशला जावं लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. गतीमध्ये थोडंसं आपण पाहिलं तर कुठेतरी कमी गतीचा चेंडू होता.
check, hello 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 check. ती जवांचा पाठलाग करायचे. प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसतीये. 30 इज अ टार्गेट. 30 जवांचा पाठलाग करायचे. प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. एका बाजूला मिलिंद तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मिलिंद. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हलक्या हाताने खेळून काढलंय. सिंगल परिपूर्ण करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट होईल का?
डायरेक्ट हिट होईल का? इथून मात्र एक धाव परिपूर्ण होतीये आणि एका धावेने धावफलक श्री गणेशा होतोय. धावफलकाचा प्रेक्षक आणि दर्दी प्रेक्षक आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर जे स्टँड्स आहेत आणि हे वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचं. पण स्वीप फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाने का डिफ्लेक्शन दाखवलंय. जसाच फटका खेळला गेला लगेचच आपण पाहिलं मोमेंटम क्षेत्ररक्षकाचा अगदी पॉइंट रिझर्व वरती होता आणि त्याचाच फायदा झालाय. अगदी जलद गतीने मात्र क्षेत्ररक्षक देश आपण पाहतोय वेगाने अगदी चपळाईने चेंडूच्या मागे गेला. इथे मात्र नो बॉल आहे. इथे क्षेत्ररक्षक करतोय चुकी. ओव्हर स्टेपिंगचा आपण पाहिला नो बॉल येतोय आणि 5 धावा तब्बल धावफलकावरती कोरल्या जाणार आहेत. 9+4 म्हणजे तब्बल 5 धावा धावफलकावरती. दोन्ही फलंदाजाला माहिती आहे ज्या धावेची गरज होती ती धाव मागच्या चेंडूवरती झाली आहे. आता मात्र समीकरण एवढं मोठं नाहीये. चला कर्णधार, फ्लॉवर बॉयज आणि SRN बॉयज व्हॉलेंटियर्सना विनंती आहे थोडंसं आपण कॅप्टनशी संपर्क साधायचा आहे कारण ऑलरेडी सेकंड इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. स्टेप आउट केलाय. स्विच हिटचा फटका चांगला आहे. चेंडू होतोय का फरार परंतु 1D डिक्लेअर. ओव्हर द कर्टन चेंडू ट्रॅव्हल झालाय. नशिबाची थोडीशी साथ इथे भेटत नाही. फटका चांगला होता. गॅप शोधण्यात सुद्धा यशस्वी झाले परंतु अंडरआर्म क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे. पॅडल स्वीप स्टेप आउट करून गोलंदाजाच्या लाईन अँड लेंथला थोडंसं डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न झाला. लोअर फुल्डर चेंडू फक्त फ्लिक ऑफ द रिस्कचा वापर केला गेलाय. दोन्ही फलंदाज आता मात्र कोणताही रिस्क घेण्याच्या मूडमध्ये नाहीयेत कारण दोन्ही फलंदाजाला माहिती आहे पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर 11 धावा आपल्या धावफलकावरती आहे. समीकरण आहे 18 मध्ये 19 ची गरज आहे. स्टील 19 रिक्वायर्ड इन अपकमिंग 18 डिलिव्हरीज. 18 मध्ये 19 गरज. शिवसेना चषक 2025 आपण पाहतोय. शाखा क्रमांक 84 चे शाखा प्रमुख एक उदयशीन लेता अर्थातच युवा वक्तृत्व नेतृत्व आणि स्वतः एक चांगला खेळाडू म्हणून ज्याच्याकडे नेहमी वारंवार सातत्याने पाहिलं गेलं सुमिजी तळवणकर सरांच्या नेतृत्वाखाली एक भव्य दिव्य आयोजन नियोजन आपण पाहतोय. विलेपार्ले नगरीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. दुसरा षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरून श्रेयस तयार आहे. राईट आर्म राऊंड विकेटने सुरुवात करतोय. फ्लिक ऑफ द रेसचा वापर. चेंडू अलॉंग द कार्पेट येतोय. अजून एक दमदार असरदार चौकार. 4 धावेने धावफलक सज्ज होणार आहे तब्बल 15 या आकड्यावरती. मिलिंदचा विचार केला चांगली फलंदाजी त्याने दाखवली आहे. वारंवार सातत्याने चांगलं फुटवर्क आणि चांगलं रिस्टवर्क त्याच्या माध्यमातून राहिले. तुमचं मैदानाच्या आतमध्ये पदल आली ते खूप महत्वाचं आहे. फुटवर्क महत्वाचं आहे ते त्याने वारंवार दाखवलंय. इथे मात्र नो बॉल आहे. इथे मात्र नो बॉल आहे. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. गोलंदाजाच्या अँगल वरून कुठेतरी पंचांना वाटलं अर्थातच नो चेंडूचा इशारा येतोय. धावफलकाचा विचार केला. धावफलक आता 17 या आकड्यावरती आहे. जलद गतीने फलंदाजाने धावा बनवल्यात. पुन्हा एकदा पेडल स्वीप 1D डिक्लेअर आणि धावफलक 18 या आकड्यावरती आहे.
चेक जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र धावांचा विचार केला, 16 मध्ये फक्त 12ची गरज आहे. एक चांगलं आयोजन नियोजन आपण पाहतोय. शिवसेना चषक 2025. चला पंचांशी जास्त डिस्कशन आपण करायचं नाहीये. चला पंचांनी आपलं मत सरळ स्पष्ट व्यक्त केलंय. सुरुवात करा. बॅटर बाद होतोय. मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे बॉक्स आउटच्या रूपामध्ये. फडका चांगला हाय बॅकलिफ. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. सिंगल परिपूर्ण होतीये. 19 धावा धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. मिलिंद सारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. समीकरणाचा विचार केला 14 चेंडूमध्ये 11ची गरज आहे. जलद गतीने फलंदाजी करण्याचे प्रयत्न असतील का, कारण आतापर्यंत आक्रमक राहिला फलंदाज मिलिंदचा विचार केला. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक. कुठेतरी फडका वेगळ्या दिशेने खेळायचा होता आणि थ्रो सुद्धा वेगळ्या दिशेने गेलाय. 1+1. तब्बल 2 धावा या चेंडूवरती कोरल्या जाणार आहेत. इथे मात्र ऑलरेडी आपल्या अकाउंटमध्ये बॅलन्स थोडंसं कमी आणि आपण खर्च करतो. इथे सेव्हिंगची गरज आहे. धावांचा विचार केला धावफलक 21. समीकरण येणाऱ्या 13 मध्ये 9ची गरज. कर्णधार वारंवार कॉल दिला जातोय. फ्लॉवर बॉयज आणि एसआरएन बॉयज प्लीज कम फॉर द टॉस. अनेक मान्यवरांची आणि त्यांच्या समवेतच क्रीडा रसिक मायबाप प्रेक्षकांची सुद्धा उपस्थिती आपण या मैदानाच्या बाहेर पाहतोय. VIP डायस सज्ज होते. अनेक मान्यवरांच्या सानिध्यामध्ये वंडीच्या माध्यमातून धावफलक जाऊन पोहोचणार आहे. 22-12 मध्ये आता 8ची गरज आहे. म्हणजे 4च्या सरासरीने धावा करायचे आहेत. गोलंदाजी मार्क वरती शुभमला आपण पाहतोय. इथे मात्र डॉट बॉल आहे. अशाच पद्धतीच्या डॉट चेंडूची गरज आणि इथून एका दुसरा ब्रेक थ्रू सुद्धा आपल्याला मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो. इथे मात्र नो बॉल आहे. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. कुठेतरी अँगल बदलण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा होता. पंच लगेचच दंडित करतायत. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक. थोडासा चेंडू हवेमध्ये होता परंतु 1 धाव परिपूर्ण होतीये. चिकी सिंगल. 24 धावा धावफलकावरती आहे. थोडंसं समीकरण आता मात्र आपल्याला नवज्योत संघाकडे झुकताना दिसतंय. टॉस जिंकल्यानंतर मात्र गोलंदाजी घेतली आणि त्याच क्रमावरती आता फलंदाजी सुद्धा चांगली होतीये. मिस टाइम स्ट्रोक. एक्स्ट्रा बाउन्सने थोडंसं सरप्राईज केलं. डायरेक्टचे प्रयत्न होते. मिसलिडिंग थ्रो. तीन चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 9 मध्ये 5ची गरज. डेड बॉलचा इशारा पंचांचा येतोय. फडका चांगलाय आणि अर्थातच येतोय हा अजून एक दमदार असरदार चौकार. स्कोर इज लेवल. आता मात्र केवळ एका धावेची गरज आहे. औपचारिकता असं म्हणणं चुकीचं ठरणार नाहीये. फ्लॉवर बॉयज आणि एसआरएन प्लीज या टॉस साठी. फोटोग्राफरला सुद्धा विनंती असेल जॉईन व्हा प्लीज सर. कॅमेरामॅनला सुद्धा विनंती आपण आपलं क्षणचित्र टिपा. हार्डलक असेल. नवज्योत 11 ने चांगली कामगिरी केली. हार्डलक अनगा 11 आणि अभिनंदन. नवज्योत 11 चांगली कामगिरी